हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तुम्ही बिस्किटापासून कधी आईस्क्रीम पाहिलं आहे का हो? चला तर आज आपण रेसिपी पाहूया. त्यासाठी छान असे ड्रायफ्रूट्स घेतले आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि त्याची अशी जाडसर अशी पावडर बनवून घ्यायची आहे बघा. खूप सुंदर असं चवीला होतं. त्यानंतर 1 लिटर दूध, मी त्याचं अर्धा लिटर दूध आटवून घेतलं आहे बघा. खूप सुंदर आणि करायला एकदम सोपं. मुलांसाठी असं तुम्ही बनवून ठेवू शकता. बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलं कधीही चांगलं. आणि त्यानंतर आपण 1 वाटी साखर घेतली आहे, छोटी वाटी. छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत, साखर विरघळवून घेणार आहोत. मुलांना आईस्क्रीम म्हटलं ना तर खूप आवडतं. मग तुम्ही असं घरामध्ये आता कसं झालं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज हा असतोच. मग अशा प्रकारे तुम्ही बनवून ठेवू शकता. मुलं आवडीने कधीही खाऊ शकतील. त्यानंतर आपण कढईमध्ये ते दूध घेतलं आहे बघा. त्यामध्ये आपण जे मी घरी बनवलेलं केशर होतं ते टाकलं आहे. आणि मी येथे मारी बिस्किटाचा वापर करणार आहे. तुम्ही येथे तुमच्या आवडीचा कुठल्याही बिस्किटाचा वापर केला तरी चालेल. जसे की ओरिओ, पार्लेजी, कुठले पण तुम्हाला जो मुलांना फ्लेवर आवडेल त्या फ्लेवरचं तुम्ही येथे बनवू शकता. छान असं आपण बिस्किटं स्मॅश करून घेणार आहोत मऊ करेपर्यंत. दुधामध्ये त्याचं फ्लेवर छान येईल आणि खूपच टेस्टी लागतं बघा. अशा प्रकारे आईस्क्रीम खरंच मैत्रिणींनो करून बघा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कसं बनवायचं आहे आईस्क्रीम ते. हे बघा, छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे जे बिस्किट आहे ते त्यामध्ये छान विरघळले जातील बघा. आणि खूप छान अशी चव लागते. त्यानंतर आपण वेलची पूड घातली आहे. त्याने छान असं फ्लेवर येईल त्याला. आणि सगळं मिश्रण आपण छान असं आपण मध्यम गॅसवर हे हलवून घेणार आहोत बघा. छान बघा, आपण इथे गॅसची फ्लेम बंद केली आहे. आणि जे बिस्किट आहे ते आपण अशा प्रकारे चमच्याने ते स्मॅश करणार आहोत. तुम्ही स्मॅशरने स्मॅश केलं तरी चालेल, पण आपण नंतर मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत थंड झाल्यानंतर. हे बघा, छान असं आपलं मिश्रण थंड झालं आहे बघा. त्यानंतर आपण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ते आपण फिरवून घेणार आहोत. त्यासाठी बघा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आहे. आणि मी इथे फूड कलर वापरला आहे, येलो कलरचा. त्याने तुम्ही नाही वापरला कलर तरी पण चालेल, पण पिवळा रंग छान वाटेल म्हणून मी थोडंसं टाकलं आहे. हे बघा, अशा प्रकारे फिरवून घेतलं आहे बघा. त्यानंतर पुन्हा थोडीशी वेलची पावडर टाकली आहे बघा, छान असं फ्लेवरसाठी. आणि एक प्लास्टिकचा डब्बा घेतला आहे, घरामध्ये होता तो, त्यामध्ये आपण ट्रान्सफर केला आहे बघा. अशा प्रकारे आपण छान जे मिश्रण तयार केलं ते ह्यामध्ये सेट करायला ठेवणार आहोत. बघू शकता आपण. त्यानंतर मी येथे किसमिस वर्ण टाकले आहेत बघा. खूप सुंदर लागतात. आणि मिक्सरला फिरवताना मी जे ड्रायफ्रूट्स होते ते पण त्यामध्ये घातले होते. तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे. तुम्ही ते त्यामध्ये ॲड करायचे आहेत. त्यानंतर आपण झाकण लावून 1 पूर्ण दिवस आणि 1 रात्र आपण फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत मैत्रिणींनो. हे बघा, आपण काढलं आहे 1 पूर्ण आणि 1 रात्र ठेवल्यानंतर बघू शकता आपण किती छान असं सेट झालं आहे बघा. किती छान क्रीमी पण झालं आहे. हे बघू शकता, अजिबात बर्फ वगैरे लागत नाही. दिसायला दिसत असेल तुम्हाला किती छान असं झालं आहे बघा. खरंच मैत्रिणींनो, अशा प्रकारे करून बघा. मुलांना खूपच आवडेल. त्यांच्या आवडीचं कुठल्याही बिस्किटाचं तुम्ही बनवून ठेवू शकता. एवढं सुंदर अप्रतिम असं आपलं मारी बिस्किटाचं आईस्क्रीम बनवलं आहे मैत्रिणींनो. करून बघा अशा प्रकारे रेसिपी. बघा किती सुंदर झालं आहे आणि किती क्रीमी पण झालं आहे. अजिबात इथे आपण कुठलंही दुसरं साहित्य वापरलं नाही, मिल्क पावडर नाही, कंडेन्स मिल्क नाही. हे बघा किती सुंदर झालं आहे. चला तर मग पटकन एक लाईक करा. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, हाईप करा आणि कमेंट करा. बाय बाय.